उन्हाळा आहे आणि रोज असं काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. घरात असलेल्या फळांपासून 10 मिनिटाच्या आत जर बाहेरसारखं लेमनेड बनवता आलं तर पोटाला गारवा देणारा आंबट गोड असं वॉटरमेलन लेमनेड आज आपण बनवणार आहोत. जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. वॉटरमेलन लेमनेड म्हणजे कलिंगड लेमनेड बनवण्यासाठी इथे मस्त असा मीडियम आकाराचा आपण कलिंगड घेतलेला आहे. असं वाजून बघायचं, असं खोलपणा वाटलं तर नाही घ्यायचं आणि एकदम असं मासाळ वाटलं, आवाज आला छानपैकी म्हणजे लाल एकदम गोडट कलिंगड असतं. आता कलिंगड स्वच्छपणे आधी धुवून घ्या, त्यानंतर सुरीने आपण कापून घेणार आहोत. कलिंगडाचा ज्यूस आपल्याला काढायचा आहे, तर त्यानुसार कसे आरामात म्हणजे इझिली छोटे मोठे पीसेस तुम्हाला करता येईल तसे तुम्ही करून घ्या. कापण्यासाठी मस्त अशी धारदार सुरी घ्या म्हणजे जास्ती पसारा होणार नाही. जशा चिप्प्या तुम्हाला करायच्या आहेत तसे आरामात तुम्ही करू शकता. हे बघा, ह्या प्रकारे कुठलाही मेस वगैरे न करता. तर या प्रकारे मंडळी मी अर्धा कलिंगडाची अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. बिया मी काढलेले नाही आहेत कारण ग्राइंड करणार आहोत, नंतर चाळून घेणार आहोत तेव्हा बिया निघतातच. आणि कलिंगडाच्या बिया आपण खातो सुद्धा, बरेच जण खातात म्हणून तसेच ठेवल्यात, पण तुमच्यावर आहे, तुम्हाला हवा असेल तुम्ही काढून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये 2 चमचे पुदिना घालायचा आहे. त्याचसोबत घालायचा आहे 1 लिंबाचा रस. आता अर्धा कलिंगड आहे म्हणून 1 लिंबाचा रस. जर पाव कलिंगड असेल तर अर्धा लिंबाचा रस सुद्धा पुरेसा असतं, नंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही वाढू शकता. आता इथे काळं मीठ घातलेलं आहे, साध्या मिठाच्या ऐवजी साधारण पाव ते अर्धा चमचा. आता हे सगळं आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि एक मस्तपैकी प्युरी तयार करायची आहे. ब्लेंड करून झाल्यानंतर ही जी घट्टशी प्युरी जी तयार झालेली आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये आपण पुदिना घातलाय, कलिंगडाच्या बिया आहेत आणि ते दाताला वगैरे लागायला नको, कचकचपणा नको म्हणून आपण गाळून घेणार आहोत. तर मंडळी मस्तपैकी कलिंगडाचं ज्यूस इथे तयार झालेलं आहे. असंच पिऊ शकता, पण जसं की आपण लेमनेड बनवतोय तर त्यासाठी कुठलाही ग्लास घ्या छोटा मोठा, लिंबाची फोड या प्रकारे फिरवून घ्या ग्लासच्या वरती एजेसना आणि इथे आपल्याला मीठ लावायचं आहे. तर मी पुन्हा इथे काळं मीठ घेते. तुम्ही साधं मीठ घेऊ शकता. तुम्हाला जर थोडं तिखटपणाचं फ्लेवर हवं असेल तर थोडंसं लाल तिखटसुद्धा लावू शकता किंवा जलजिरा लावू शकता, काळी मिरी लावू शकता. पर्सनल चॉईस आहे, खूप सारे ऑप्शन्स असतात लेमनेडमध्ये, पण मी इथे फक्त मिठाचा वापर करते आणि लिंबाचं, जे बेसिक इन्ग्रेडियंट आहेत. म्हणजे जास्ती तामझाम नको, घरात बाकी गोष्टी अवेलेबल आहेत, कधी नसतात, तर त्यानुसारच आपल्याला चेंजेस करायचे असतात. तर इथे बघा मस्तपैकी ग्लास तयार झालेला आहे. आता सर्वात प्रथम याच्यामध्ये आपल्याला कलिंगडाच्या फोडी घालायच्या आहेत. आता ग्लास छोटा आहे म्हणून छोट्या फोडी मी घेतलेल्या आहेत, एकदम क्यूब्स घेतलेले आहेत कलिंगडाचे. त्याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत प्रत्येकी 2, थोडंसं पुदिना म्हणजे एखादा पान. त्यासोबत इथे मी 1 चमचाभर सब्जा घेतलेला आहे. सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. पोटासाठी थंडगार असतं, गारवा देतो, म्हणून उन्हाळ्यामध्ये खास करून त्याचं सेवन करावं. आणि वरून मस्त कलिंगडाचा ज्यूस ओतून लिंबाच्या फोडी घालायच्या आहेत आणि याच प्रकारे मंडळी तयार झालेला आहे आपला कलिंगडाचं लेमनेड. उन्हाळ्याच्या दिवशी एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवा. दिवसातनं 2-3 वेळा तुम्ही पिऊ शकता. एकदा जर करून ठेवलं की आरामात तुम्ही 2 ते 3 दिवस पिऊ शकता. तर मंडळी, आय होप तुम्हाला समर स्पेशल वॉटरमेलन लेमनेड ही रेसिपी आवडली असेल. तर नक्कीच बनवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.